जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, बघा सगळ्यात आता ब्रेकिंग न्यूज आहे बघा मित्रांनो। काय तर उद्या आपला 10वीचा फायनली बघा मित्रांनो 1 वाजता ऑनलाईन निकाल लागणार आहे बघा मित्रांनो। या संदर्भात पूर्ण अपडेट घेऊन आले बघा मित्रांनो। उद्याचा निकाल हा कसा बघायचा, कुठं बघायचा, पूर्ण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती बघायला मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो काम करा, सगळ्यात पहिले पटकन चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळणार आहे का ऑनलाईन निकाल हा तुमचा कसा बघायचा। चला तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची बातमी आपल्यासमोर बघा काय का महाराष्ट्र बोर्डचा जो आपला SSC बोर्डचा जो आपला निकाल आहे फायनली आपल्याला आता या बोर्डाच्या ज्या तारखा होत्या बऱ्याच दिवसापासून विद्यार्थ्यांमध्ये काय कन्फ्यूज होता का बाबा कधी निकाल लागणार। बघा तर फायनली बघा आता मित्रांनो काय का महाराष्ट्र बोर्डाचा 10वीचा निकाल हा उद्या 1 वाजता जाहीर होणार आहे। म्हणजे 1 वाजता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमचा जो काही सीट नंबर आहे ते तुम्ही काय करू शकता, इंटर करून तुमचा निकाल हा फायनली बघू शकतात। आता बघा मित्रांनो याच्यामध्ये आता बघा का बोर्डाच्या बैठकीमध्ये काय सगळ्यात पहिले सांगितलं गेलं पूर्ण डिटेलमध्ये आपण बघून घेणार। बघा काय सांगितले, पुणे मुंबई राज्यातील महाराष्ट्र बोर्डाच्या 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे का 10वीचा परीक्षेचा निकाल उद्या जाहीर केला जाणार आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे किंवा मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच काय आता 10वीचा परीक्षेचा निकाल हा उद्या जाहीर होणार आहे। बघा शुक्रवार दिनांक 8 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता, कधी उद्याची म्हणजे उद्याची तारीख आहे शुक्रवारी का 8 तारीख आहे उद्याची, आणि दुपारी 1 वाजता हा तुमचा निकाल हा ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे। त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्य व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे निकाल जाहीर करण्यापूर्वी सकाळी बघा का आज एक त्यांची मीटिंग झाली होती, बरोबर आहे। आपण काय म्हणतो त्यांची मीटिंग झाली, त्याच्यामध्ये बघा मग आता याच्यामध्ये काय सांगितलं त्याच्यामध्ये बघा मित्रांनो काय का यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले का मंडळाकडून बघा मित्रांनो का परीक्षेचा निकाल हा उद्याच म्हणजेच काय 8 मे रोजी दुपारी 1 वाजता निकाल हा जाहीर होणार आहे, बरोबर आहे। आता सगळ्या ज्या परीक्षा होत्या आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं होतात या का माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे असेल, नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, मुंबई असेल, कोल्हापूर असेल, अमरावती असेल, नाशिक असेल, लातूर असेल व कोकण असेल या 9 विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये परीक्षा घेतल्या होत्या। म्हणजे काय का टोटली जेवढ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये परीक्षा मंडळाच्या होतात 9 मंडळाच्या, या सगळ्यांचा निकाल हा उद्याकडे काय असणार आहे हा जाहीर होणार आहे, बरोबर आहे। मग आता याच्यामध्ये अजून काय सांगितले बघा मित्रांनो का परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे, बरोबर आहे। पण बघा फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात काय 10वीचा निकाल हा ऑनलाईनच बघा मित्रांनो। काहींना बरेच जण म्हणतात का ऑफलाईन निकाल लागेल, असं नाही, तर लक्षात घ्या तुमचा निकाल हा ऑनलाईनच उद्याचा असणार आहे, त्याच्यानंतर तुमचं काय ऑफलाईन तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे। बघा पुढे बघा मित्रांनो काय सांगितलं का 10वीचा निकाल तुम्ही कुठं बघणार बघा तर काय sscresult.maha.sscboard.in वरती तुम्ही रिझल्ट बघू शकता। म्हणजे काय ह्या वेबसाईट डायरेक्ट याच्यावरती तुम्ही क्लिक करून किंवा या जर तुम्ही लॉग इन केलं किंवा डायरेक्टली तुम्ही काय याच्या सर्च केलं तर तुम्हाला ह्या वेबसाईट दिसेल, याच्यावरती तुम्ही काय करू शकता तुमचा निकाल बघू शकता। पुढे काय result.targetpublication.org, result.digilocker.government.in, नंतर काय maha.sscboard.in ही बोर्डाची वेबसाईट आहे बघा। या बोर्डाच्या वेबसाईटवरती तुम्ही जर वेबसाईटचं नाव जरी टाकलं तरी तुम्हाला पूर्णपणे काय रिझल्ट बघू शकतो। पुढे बघा result.navneet.com या अजूनही एक वेबसाईट आहे का, याच्यावरती देखील तुम्ही तुमचा निकाल हा बघू शकतात। ओके पण बघा आता विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार आहे, बरोबर आहे। कारण महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून काय का फेब्रुवारी जी परीक्षा आपली झाली होती, बरोबर आहे, त्याचा आता निकाल 1 वाजता लागणार आहे उद्याकडे, हे आपल्याला तर माहीत झालं। कारण खूप जण प्रतीक्षा करत होते, वेटिंग करत होते, अरे 10वीचा निकाल कधी लागतो, 12वीचा निकाल लागलाय, आता 10वीचा कधी निकाल लागतो। तर या संदर्भात आता जस्ट बातमी समोर आली आणि त्याच्यावरती तुम्हाला लेटेस्ट हा व्हिडिओ तुम्हाला बनवते बघा मित्रांनो। पुढे काय 10वी-12वीचा निकाल विक्रमी वेळेत, काय म्हणजे काय का बऱ्याच आता बघतो आपण बऱ्याच वर्षांपासून निकाल हा खूप उशिरा लागायचा, जूनला लागायचा, नंतर मेची थोडी तारीख झाली, तर आता खूप लवकर लागणार आहे। हाच या वर्षी असणार आहे, हा पहिल्यांदा असं वर्ष असणार आहे का सगळ्यात पहिले तुमचा निकाल लागणार आहे, बरोबर आहे। कारण गेल्या काही वर्षापासून 10वी-12वीचा निकाल विक्रमी वेळेत लावण्याची परंपरा महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कायम ठेवली, बरोबर आहे। 12वीचा निकाल हा कधी लागला 2 मेला लागला होता, बरोबर आहे, आणि 10वीचा निकाल हा 8 मेला। आता म्हणजे काय फक्त 6 दिवसाचा फरक आहे। पूर्वी असा होता का डायरेक्टली 15 दिवस, 20 दिवस, 25 दिवस लागायचे, त्याच्यानंतर हा 12वीच्या नंतर काय 10वीचा रिझल्ट लागायचा, बरोबर आहे।
पुढं बघा, यापूर्वी 10वी आणि 12वीचा निकाल जून महिन्यात जाहीर होत असेल तर 10वी 12वीचा निकाल लवकरच जाहीर झाल्यानं पुढील प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्षाची वेळेत सुरू होण्यास मदत होईल. म्हणजे तुमचं काय जे काय असेल 11वीचा तुमचा प्रवेश असेल किंवा अजून तुम्ही कुठं ॲडमिशन घेत असाल तर या संदर्भात तुम्हाला काय का लवकर तुमची प्रवेशासाठी लागणारे जे डॉक्युमेंट्स असेल ते गोळा करा, जेणेकरून तुम्हाला लवकर मदत होईल. असा काय तर हा शिक्षण मंडळाचा उद्देश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, लेटेस्ट अपडेट आहे बघा मित्रांनो, काय का फायनली उद्याकडे तुमचा हा रिझल्ट लागणार आहे, तुमचा निकाल लागणार दुपारी आपण म्हणतो का 1 वाजता हा तुमचा ऑनलाईन हा रिझल्ट लागणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलवरती राहा, चॅनल सबस्क्राईब करा. अजून काही जर वेळ भेटली तर नक्की तुम्हाला अपडेट येईल. उद्या मी प्रयत्न करतो की लाईव्ह येण्यासाठी लाईव्हचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला तुमचा रिझल्ट देखील लाईव्ह मी दाखवू शकतो. ओके, बघूया आता विद्यार्थी मित्रांनो काय अपडेट भेटते या संदर्भात. सगळ्यांनी चॅनलवरती राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या वेबसाईट नोट करून घ्या. याच्यावरती तुम्ही काय करू शकता, तुमचा रिझल्ट हा फायनली बघू शकता आणि तुम्हाला शुभेच्छा ती तुमचा रिझल्ट हा चांगलाच लागो, कारण आपण जितके व्हिडिओ घेतो त्या सर्वांना फायदा नक्कीच होणार आहे. ओके, चला भेटूया आता विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना उद्याच्या निकालासाठी शुभेच्छा आणि सर्वांना जय महाराष्ट्र.